अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यामधील युद्धाचे परिणाम भारतात जाणवू लागले आहेत. गॅस वितरण प्रणालीला मोठा फटका बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्याने घरगुती गॅसधारकही धास्तावले आहेत. देशभरात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीवर केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसची कमतरता भासू नये आणि निर्माण झालेल्या गोंधळाची स्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. गॅसची टंचाई दूर करण्यासाठी केंद्र सरकारने देशातील सर्वात शक्तिशाली मंत्र्याची एक विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये 3 मंत्र्याचा समावेश आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा समावेश आहे. दिल्ली, मुंबई, लखनौ आणि भोपाळ सारख्या देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांनी सिलेंडर घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. पश्चिम आशियाई देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध आणि तणावाच्या बातम्यांमुळे सामान्य लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. जनतेमध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की नजीकच्या भविष्यात स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसचा पुरवठा खंडित होऊ शकतो किंवा त्यांच्या किमती वाढू शकतात. या भीतीमुळे लोक आगाऊ गॅसचा साठा करण्यासाठी घाई करीत आहेत, ज्यामुळे बाजारात गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान सरकारने टंचाईच्या बातम्यांना पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. देशात पुरेसा गॅस आणि तेलाचा साठा आहे. पुरवठा साखळीत कोणताही व्यत्यय आलेला नाही असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा भारताच्या देशांतर्गत पुरवठ्यावर परिणाम होणार नाही. गॅस पुरवठा सामान्यपणे सुरू राहील. सरकारने जनतेला अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आणि पॅनिक होत बुकिंग करणं टाळावं असं आवाहन केलं आहे. देशातील ऊर्जा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.